प्रथम पारितोषिक व द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज स्वतः सनी लिओन तुर्बे या संघाचा कर्णधार नमित पाटील. आणि CBD बेलापूर म्हणजेच विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाकडून सलामीची जोडी येते तो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार साहिल दिवेकर. स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे संघाचा आयकॉन गीतेश जोशी मॅन फ्रॉम विंदने. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार साहिल दिवेकर. आणि बॉलिंग करतोय तो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार नमित पाटील. आणि सामना इथे सुरू होत आहे आणि पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे लेट्स प्ले. आणि पहिला चेंडू घेऊन नमित पाटील तो गीतेश जोशी मॅन फ्रॉम विंदने. आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर गीतेश जोशी द आयकॉन खेळाडू होता विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाचा. आणि ते मात्र नमित पाटील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवते ते म्हणजे गीतेश जोशी याच्याने सुंदर असा झेल पकडतो तो म्हणजे हेमंत पाटील. विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसतोय. आणि आता मात्र फलंदाजीला येतोय तो म्हणजे वैभव पाटील. कंठवली एक्सप्रेस मागच्या सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी फलंदाजी केली होती ती म्हणजे वैभव पाटील. तो कंठवलीचा खेळाडू आहे आणि आज मात्र याचा आयकॉन म्हणून विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघामध्ये खेळतोय. आणि इथे मात्र बघूया सेमीफायनलचा मुकाबला महामुकाबला बडा मुकाबला मंच बडा तो सरपंच खडा. इथे सरपंच सारखी इनिंग पेश करतोय की नाही वैभव पाटील कंठवली. आणि स्ट्रायकर एंडला आता जातोय तो म्हणजे प्रथम स्वतः संघाचा कर्णधार साहिल दिवेकर. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे वैभव पाटील. आणि भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई क्षेत्ररक्षणाची काहीची सजा करताना. आणि ते मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्यात वाढ होते आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक. आणि ते मात्र सुंदर असा फटका आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. आणि साहिल दिवेकर स्वतः खेळतोय 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे साहिल दिवेकर. 1 चेंडूचा सामना त्याने केलाय. वैभव पाटील याला अजून खातं खोलायचं बाकी आहे. आणि षटकातील तिसरा चेंडू. आणि इथे मात्र चेंडू जातोय चेंडू जातोय 4 धावांसाठी. आणि ते मात्र सुंदर असा फटका मारतोय तो म्हणजे साहिल दिवेकर. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. आणि अनिकेत दलवी आणि संदीप भगत ज्यांनी आम्हाला या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चौथा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे नमित तो साहिल दिवेकर. आणि इथे मात्र रिवेंज हिसाब बराबर करत असताना नमित पाटील चौकार मारल्यानंतर टिट फॉर टॅट असं उत्तर देत असताना नमित पाटील. आणि अशा प्रकारे विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाला खूप मोठा धक्का लागतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 विकेटच्या समाप्तीनंतर 7. आणि आता येतोय नवीन फलंदाज तो म्हणजे जतीन पाटील. आणि माझ्यासोबत माझे मित्र विघ्नेश पाटील सकाळपासून खूप चांगली स्कोरिंग
करण्याचा प्रयत्न करतात. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. नवीन फलंदाज जतीन पाटील, बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे कॅप्टन ऑफ सनी 11 तुर्बे नमित पाटील. आणि ते मात्र कॅच ड्रॉप, पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. बघूया अशा प्रकारचं काही होत आहे का इथं. आणि या सुटलेल्या कॅचीचा कितपर्यंत फायदा उचलतोय तो म्हणजे जतीन पाटील. आणि आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय तो म्हणजे आयकॉन खेळाडू वैभव पाटील, कंटवली एक्सप्रेस. मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी करणारा खेळाडू. आणि इथे मात्र सुंदर असा फटका आणि सुंदर असा क्षेत्ररक्षक करताना राहुल कांबळे, एक रायझिंग स्टार ऑफ सनी 11 तुर्बे. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9. आणि आता गोलंदाजी मार्कर येतो तो म्हणजे ॲज अ आयकॉन अंगद पाटील, इनामपुरी एक्सप्रेस. रायगड वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये रायगड संघाला विजयी मिळवून देणारा गोलंदाज अंगद पाटील. आणि ते मात्र पहिला चेंडू, सुंदर चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. डीच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय वैभव पाटील. इथे मात्र लोअर फुल टॉस, काहीसा फायदा उचलू नाही शकला वैभव पाटील. आणि ते मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स नजारा पेश करत असताना वैभव पाटील, कंटवली एक्सप्रेस. आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या धावून पद्धती म्हणजे 12. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर खूपच सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आयकॉन खेळाडू अंगद पाटील. आणि आयकॉन टू आयकॉन, बघूया ही बाजी कोण जिंकतोय. आणि आता इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. षटकातील 3रा चेंडू घेऊन अंगद पाटील टू वैभव पाटील. आणि इथे मात्र खूप मोठा झटका बसतोय तो म्हणजे विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाला. संघाचे दोन्ही आयकॉन तंबूच्या आसऱ्याला जातात. आणि इथे मात्र वैभव पाटील तो कंटवलीचा खेळाडू होता ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप धुवाधार फलंदाजीचा नमुना पेश केला होता, तो बाद होतोय. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज अंगद पाटील. आणि आता मात्र फलंदाजीला येतोय तो म्हणजे आतिश पाटील. आता बघूया जतीन पाटील आणि आतिश पाटील कशा प्रकारची फलंदाजी करतात. हनुमंत दळवी, आमचे आधारस्तंभ आदरणीय चाचू, यांचे देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 12. आणि खूपच सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे एक आयकॉन खेळाडू अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. षटकातील 4था चेंडू घेऊन अंगद.
आणि ते मात्र पुन्हा एकदा त्रिफळाची बाद होतोय तो म्हणजे फलंदाज जतीन पाटील आणि अंगद पाटीलला मिळतंय त्याचं दुसरं यश आणि सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे अंगद. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अंगदची संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या संघाची धावसंख्या 12. काहीसं गाडीचं इंजिन खराब झाल्यासारखं इथं धावगीती चालू आहे ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय म्हणजे अंगद पाटील. दुसऱ्या षटकातील लास्टचा चेंडू आणि ते सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय अंगद. अंगद पाटील याचा जर विचार केला आणि या ओव्हरमध्ये मात्र फक्त धावा खर्च केल्या त्या 3 रन आणि 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या ते म्हणजे अंगद पाटील. खूपच सुंदर असा गोलंदाजीचा नमुना पेश केला तो म्हणजे अंगद पाटील. आणि आता मात्र गोलंदाजी मार करतो म्हणजे हेमंत पाटील आणि फलंदाजीला आहे तो म्हणजे आतिश पाटील. आणि ते पुन्हा एकदा सुंदर वारंवार गतीमध्ये मिश्रण करत असताना सनी लेवन तुर्बे या संघाचे गोलंदाज. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज हेमंत पाटील. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत हेमंत पाटील याने आणि एकही धाव खर्च नाही केली ते म्हणजे हेमंत पाटील याने. आणि इथे मात्र बाद. विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघाला 5वा धक्का लागतोय. आतिश पाटील जो खातही न खोलून बाद होतोय. नवीन फलंदाज न्यू बॅट्समॅन ऋषी. बघूया कशा प्रकारचा खेळ करतोय ऋषी. आणि सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे हेमंत पाटील. षटकातील 4था चेंडू घेऊन हेमंत पाटील टू ऋषी. आणि ते मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावांनी संघाची धावसंख्यात वाढ होताना संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया कोणता मोठा फटका येतोय की नाही 2 चेंडूमध्ये. आणि ते मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न पण चेंडू हा वाईड. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होती म्हणजे 15. आणि सुंदर असा फटका. आणि 3ऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो तो म्हणजे राकेश माली. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू गतीमध्ये मिश्रण करतोय तो म्हणजे गोलंदाज हेमंत. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. आणि 4थ्या षटकातील शेवटचं षटक घेऊन येते हाणामारीचं षटक प्रतीक पाटील. आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे फलंदाज ऋषी. आणि नॉन स्ट्रायकरला एंडला आहे तो म्हणजे फलंदाज आणि ते मात्र ऋषीच्या बॅटमधून येतोय एक लांबलचक षटकार आणि संघाची धावसंख्या वाढ होते ती म्हणजे 22. देर आहे बरं दुरुस्त आहे. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्यात वाढ होते. संघाची धावसंख्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 22.
आणि माझ्यासोबत माझे मित्र विघ्नेश पाटील सुंदर असं गुणलेखन करताना. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 22 आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि चेंडू जातो तो सीमारेषा पार. षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय तो म्हणजे ऋषी याच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋषी. एक फायटिंग स्कोर पर्यंत नेऊन जातोय तो म्हणजे आपल्या संघाला ऋषी. आणि अंगद पाटील काहीसं कानमंत्र देत असताना गोलंदाज प्रतीक पाटील याला बघूया कानमंत्राचा कितपत फायदा होता म्हणजे गोलंदाज प्रतीक पाटील. आणि सुंदर अशी फलंदाजी करतो ऋषी. आणि इथे मात्र लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज ऋषी. आणि अशा प्रकारे संघाचे धावसंख्यात वाढ होते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 आणि वय वर्ष फक्त 15. सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋषी. वय वर्ष 15 असणारा असा खेळाडू. आणि आता मात्र इथं किपिंगमध्ये चेंज. स्वतः आयकॉन खेळाडू अंगद पाटील किपिंगला जातोय. आणि बघूया ऋषी सुंदर फलंदाजी करतोय आणि गोलंदाज प्रतीक पाटील याच्यावर काहीसं प्रेशर येत असताना. आणि इथे मात्र वाईड +1 अशा स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढत. संघाची धावसंख्या होती म्हणजे 36 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि इथे मात्र स्ट्राईक एंडला येतो म्हणजे ऋषी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 37 आणि षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट करण मात्रे आणि सुंदर अशी फलंदाजी करतो तो म्हणजे ऋषी. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि ते मात्र ऋषी सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करून बाद होतोय. आणि शेवटचा चेंडू या इनिंग मधला आणि फेस करेल तो म्हणजे करण मात्रे. आणि नवीन एक फलंदाज येतोय तो म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडला करण चव्हाण. आणि इथे मात्र पुढे सरसावून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 43 आणि 44 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. आणि सुंदर फलंदाजीचा नमुना पेश केला तो म्हणजे फलंदाज ऋषी आणि करण. आणि लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्या त्या म्हणजे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 27. खूपच महागडं षटक टाकलं ते म्हणजे गोलंदाज प्रतीक पाटील यांनी. आणि सनी 11 तुर्भे
या संघाची सलामीची जोडी नमित पाटील स्वतः संघाचा कर्णधार आणि भूषण पाटील ज्याने मागच्या 2 मॅचमध्ये लगातार 2 अर्धशतक खेळी केली असा भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. बघूया कशा प्रकारे सनी इलेव्हन तुर्बे या धावांचा पाठलाग करतायत. आणि गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज कंठवली एक्सप्रेस वैभव पाटील ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघामधून. आणि ते मात्र बिग बॅटल आयकॉन टू आयकॉन वैभव पाटील आणि ते मात्र इंडिया क्रिकचे सर्वेसर्वा अमित तांडेल बंटी यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आणि ते मात्र पहिला चेंडू चाललाय तो म्हणजे सीमारेषा पार षटकार आणि भूषण पाटील इज ऑन अ फायर. आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 6. आणि षटकाराने खातं खोलतोय तो म्हणजे फलंदाज कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. आणि ते मात्र सुंदर असा कमबॅक करत असताना वैभव पाटील. 1 षटकार मारल्यानंतर कमबॅक करत असताना वैभव पाटील आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. आणि इथे मात्र पुन्हा एकदा षटकार भूषण पाटील इज ऑन अ फायर. सुंदर असे फलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे फलंदाज भूषण पाटील. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. आणि या 3 चेंडूचं जर विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवर 6 त्यानंतर परत एकदा निर्धाव आणि त्यानंतर परत एकदा षटकार आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. आणि इथं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 13. सिंगल. आणि आता मात्र प्रथम स्ट्राईकला येतोय तो म्हणजे कॅप्टन ऑफ सनी इलेव्हन तुर्बे नमित पाटील. आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन वैभव पाटील. इथे मात्र सुंदर चेंडू टाकत असताना वैभव पाटील. आणि अँटॉपिल 37 या संघाचं इथे आगमन झालंय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि ते मात्र नमित पाटील बाद. आणि सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे गोलंदाज वैभव पाटील ज्याचा आयकॉन म्हणून खेळतोय विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघामध्ये. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती म्हणजे 13. 1 बाद 13. स्वतः सनी इलेव्हन तुर्बे या संघाचा कर्णधार नमित पाटील बाद होतोय. आणि आता मात्र प्रथमच फलंदाजीला येतोय तो म्हणजे फलंदाज हेमंत पाटील. आणि ते मात्र गोलंदाज साहिल दिवेकर संघाचा कर्णधार आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज भूषण पाटील. अरे
आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 19. बघूया साहिल दिवेकर कशा प्रकारे कमबॅक करतोय. लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो साहिल दिवेकर आणि आज मात्र बघूया कशा प्रकारचा कमबॅक करतोय. आणि ते मात्र बुद्धिमत्ताचं क्रिकेट खेळत असताना कोहिनूर नंबे भूषण पाटील एक षटकार मारल्यानंतर सिंगल ढकलून स्ट्राईक रोटेट करून हेमंत पाटील त्याला स्ट्राईकवर आणले ते म्हणजे भूषण पाटील याने. आणि आता मात्र प्रथमच साहिल दिवेकर या गोलंदाजाला फेस करेल तो म्हणजे बॅट्समॅन हेमंत पाटील. आणि ते मात्र झेल हा सुटतोय. गीतेश जोशी जो विंदनेचा खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना विनोद स्पोर्ट्स बेलापूर या संघामधून आणि सुंदर अशी गोलंदाजीचा सामना पेश करतोय. अंपायर निर्णय काय पंच? डॉट बॉल. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर आणि ते मात्र बाद होतोय तो म्हणजे फलंदाज हेमंत पाटील. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 20. आणि आता मात्र नवीन फलंदाज होते. फलंदाजीला यंग टॅलेंट ऑप्शन 11 तुर्बे राहुल कांबळे आणि सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे गोलंदाज साहिल दिवेकर. आणि ते मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा संघाची धावसंख्या 21 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि ते मात्र सुंदर असा फटका आणि चेंडू सीमारेषा पार. अशा प्रकारे 2 षटकाच्या समोर जर 27 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 27. आणि आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू आणि बारा चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे गोलंदाज रोनक पाटील. आणि ते मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज राहुल. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 33. 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. अजून सामना जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. आणि ते मात्र वाईट चेंडू आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे
9 चेंडू, अजूनही 4 धावसंख्येची आवश्यकता, ती म्हणजे सनी लिओन तुर्बे संघाला. बघूया काहीसा मिरॅकल इथं बनतोय का. आणि ते मात्र कॅच ड्रॉप. आणि अशा प्रकारे आता मात्र समीकरण येऊन बदलतं ते म्हणजे 8 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असेल, ती म्हणजे सनी लिओन तुर्बे संघाला. आणि ते मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये फिनिश करतोय मॅच. भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि सनी लिओन तुर्बे हा संघ या स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये जाऊन प्रवेश करतोय. आणि एंटॉपिल 37 या संघामध्ये आज आकाश शिंदारिया जो ॲज अ नहीं आने वाला, ठीक है, नहीं बोलता. हाँ सॉरी सॉरी. एंटॉपिल 37 या संघामध्ये आज मॅडी म्हणून एक नवीन खेळाडू ॲड झाला.